सकाळी 5 वाजेपासून रांगेमध्ये थांबलेलो आहोत। व्यवस्थित 1 तासामध्ये आमचं दर्शन झाले, छान दर्शन झाले। खूप छान वाटते, मनाला शांत वाटते। एखाद्या वेळेस आपण मंदिरात गेलो आणि दर्शन व्यवस्थित झालं तर मनाला खूप छान वाटते। कुठून आला? आम्ही गंगाखेडहून आलो। किती वेळ झाला रांगेत? हां, किती वेळ झाला रांगेत? 1 तास झालं। 1 तासामध्ये दर्शन झालं। द्वादश ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान आहे परल्याम वैद्यनाथांचं। जो आपला द्वादश ज्योतिर्लिंगाचा श्लोक आहे, सौराष्ट्र सोमनाथांचे श्री शैलमल्लिकार्जुनम उज्जैन या महाकाल ओंकारम शरम परल्याम वैद्यनाथांचे, हे परल्याम वैद्यनाथांचे आहे। द्वादश ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान आहे। आरोग्य देवता विशेष याचं महत्त्व आहे। जसं काशी विश्वनाथाला मोक्षप्राप्तीचं महत्त्व आहे, तसं परळी वैजनाथाला आरोग्यप्राप्तीचं महत्त्व आहे। आज श्रावणातला पहिला सोमवार आहे, त्याच्यामुळं रात्री 12 वाजल्यापासून मंदिर उघडलेलं आहे। रात्री 12पासून ते आता सकाळी 6पर्यंत साधारणतः शेकडो लोकांनी या ठिकाणी अभिषेक केले आणि अभिषेकाचा लाभ घेतला। त्याचप्रमाणे हजारो संख्येने इथं भाविक भक्त बाहेर राज्यातून, महाराष्ट्रातून, सगळ्या परिसरातून इथं लोक आले। त्यांनी कुणी जल अर्पण केलं तर कुणी दर्शन घेतलं आणि परिवाराच्या आरोग्याकरता इथं मनोकामना मागितल्या। आणि श्रावणाचा पहिला सोमवार असल्यामुळे आणि इथली व्यवस्था चांगली असल्यामुळे इथं स्पर्श दर्शनाचं जे महत्त्व आहे, त्या स्पर्श दर्शनाच्या महत्त्वामुळं इथं भाविक आलेला हा प्रसन्न होऊन जातो। व्यवस्थित झालं। दर्शनाला जायला आम्ही अर्धा तास अगोदर लावलो होतो आणि व्यवस्था खूप चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। लाईन वगैरे व्यवस्थित आहे, धक्काबुक्की न होता व्यवस्थित दर्शन होते।